मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयकुमार गोरे भाऊ, या आपल्या वाई विधानसभेचे माजी आमदार, आपले नेते मदनदादा भोसले, वाई नगरीचे नूतन नगराध्यक्ष अनिल भाऊसाहेब सावंत, RPIचे महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमचे नेते अशोक बापू आणि मंचावर उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। आज या चिखलीच्या आपल्या या सभेसाठी तुम्ही जमलेल्या सर्व माझ्या मायमाऊली, माझे तरुण सहकारी, माझे ज्येष्ठ सर्वांचा मी या ठिकाणी आभारी आहे। आज आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सामोरे जातोय। तर नेहमीप्रमाणे मी या सभेच्या प्रचारानिमित्त ज्यावेळी आपल्या यशवंतनगर गटात फिरतो त्यावेळी मी सांगतो की आपण या निवडणुकीकडे फक्त एक निवडणूक मतांची बेरीज वजाबाकी म्हणून बघायचं नाही। आज या निवडणुकीचे दोन अंग आहेत। एक अंग असा आहे आपल्या भागाच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा एक अंग आपला आहे, आणि दुसरी बाजू या निवडणुकीची आहे या भागाच्या शाश्वत विकासाची। मला तुमच्या सर्व सहकाऱ्यांना एक नम्र विनंती आहे, गेली काही वर्ष आपल्या भागात ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, आम्हाला मतदार बंधूंना या भागातील जनतेला गृहीत धरायचं राजकारण चालू आहे, त्याला कुठेतरी छेद देण्याची ही निवडणूक आहे। म्हणून तुम्ही सगळ्यांनी या निवडणुकीकडे त्या पद्धतीने पाहायला पाहिजे। या निवडणुकीत ज्या पद्धतीने आपल्या स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय केला, त्या अन्यायाविरुद्ध आपण सगळ्यांनी उद्रेक केला पाहिजे, संताप व्यक्त केला पाहिजे, आणि तो संताप उद्रेक आपल्याला या मतदानातून सत्ताधाऱ्यांना दाखवून द्यावा लागेल। मला तुम्ही सांगा, आपली माती, या मातीमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे की या मातीतील माणसं भारत देशात, महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्यांनी त्या त्या क्षेत्रात अव्वल स्थान कमावलेलं आहे। परंतु आपल्याच भूमीत, आपल्याच मातीत जी आपली अवहेलनांनी लावलेली आहे त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। तो संताप आपल्याला मतदानातून व्यक्त करायचा आहे। मला तुम्ही सांगा, आपण या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात, ज्याला धार्मिक छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा शौर्याचा इतिहास आहे, 50-60 हजार लोक आपण या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात राहतो। या 50-60 हजार लोकांमध्ये एकही स्थानिक उमेदवार मिळाला नाही का? तुमची माझी इतकी ताकद नाही, पात्रता नाही? उमेदवार तुम्हाला आयात करावा लागतो। मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आयात उमेदवारांना संधी दिली, त्यामुळे पुन्हा एकदा तोच प्रयोग या ठिकाणी करण्यात आला आहे। मला तुम्हा सर्वांना नम्रतेने विचारायचंय, यशस्वी होईल का? त्यांचा आयात उमेदवार देऊन निवडून आणायचा प्रयोग यशस्वी होईल का? होईल का? त्याचा सगळ्यांना आपल्याला उत्तर मतदानातून द्यावं लागेल। आज भागात जी परिस्थिती आहे, लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांना एकमेकांची बाजू घेण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। परंतु आपल्या बरोबरच्या सहकाऱ्यांना रात्रीच्या वेळेस जे फोन जातात, धमक्या दिल्या जातात, समज दिली जाते, त्या धमक्यांना, दहशतीला हा जो वारकरी संप्रदायाला मानणारा वाई तालुक्याचा पश्चिम भाग आहे, त्या सर्वांनी मतदानाच्या रूपात त्याला उत्तर द्यायला पाहिजे, आणि त्यांची दहशत, धमक्या सर्व आपल्याला मोडून काढायला पाहिजे। मला सांगा, वाई तालुक्याच्या पश्चिम भागात राजकारण करत असताना प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 गट निर्माण करून, तुमच्या आमच्यामध्ये संघर्ष तयार करून, तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावून, ज्यांनी आजपर्यंत 20 वर्ष राजकारण केलं, एकमेकांवरती दोषारोप केले, भागातील प्रश्न असतील, विकासाचे प्रश्न मार्गी लागायचे जे राहिले असतील, आज तीच लोक सोबत आहेत। माझी तुम्हा सर्व जनतेला आव्हान आहे, सर्व मतदारांना, मायमाऊलींना आव्हान आहे, ज्यावेळी ते तुमच्याकडे मत मागायला येतील
त्यावेळी त्यांना प्रश्न विचारा. इथून मागे तुम्ही त्यांच्यावर आरोप करायचा आणि ते त्यांच्यावर आरोप करायचे. नक्की आरोप नक्की खरे कुणाचे होते हे तुम्ही सगळ्यांनी त्यांना जबाबदारीने विचारायला पाहिजे. मला सांगा, आपल्याला राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या बळ दिलं जात नाही. त्याचबरोबर वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील कोणता प्रश्न ताकदीने सोडवलाय? आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय का? आपला आरोग्याचा प्रश्न सोडवलाय का? शालेय शिक्षणाचा प्रश्न सोडवलाय का? पर्यटनाचा, रोजगाराचा प्रश्न सोडवलाय का? तुम्ही सर्व मतदार बंधू भगिनींना माझं आव्हान आहे, आपल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात एकही सुसज्ज आरोग्य केंद्र नाही. आहे का? जर आपल्याला साधी ट्रीटमेंट घ्यायची असेल तर शहरात जावं लागतं. त्या मालतपूरच्या आरोग्य केंद्राबद्दल ज्यांनी एकमेकांवर आरोप केले त्यांना तुम्ही आता जाऊन विचारा. मालतपूरचं रखडलेलं आरोग्य केंद्रात नेमका दोष कुणाचा आहे? तुम्ही जाऊन विचारा. ते आरोग्य केंद्र कुणामुळे थांबलंय? वेलंगच्या आरोग्य उपकेंद्राला जागा का मिळत नाही? का? तुमचा आमचा आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा नाही? तुमचं आमचं जीवन महत्त्वाचं नाही? वाई तालुक्याच्या पूर्व भागात प्रश्न वेगळे आहेत, आरोग्याच्या संदर्भात आपले वेगळे आहेत. आज आपल्या दुर्गम भागामध्ये एखाद्याला सर्पदंश झाला तर सर्पदंश वाईला जाईपर्यंत माणूस दगावू शकतो. इतकी बिकट अवस्था आपल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील आरोग्याची आहे. त्याच्याबरोबर शालेय शिक्षण, सरकारी शिक्षणांमध्ये कोणता कार्यकर्ता, कोणता मतदार, कोणत्या गावातला नेता जबाबदारीने सांगू शकतो? आज सरकारी शाळांमध्ये जी शौचालय आहेत, तुम्ही माहिती घ्या, शौचालयाची साफसफाई करायला ते शाळेतले विद्यार्थी सोमवार ते शुक्रवार त्यांचा नंबर असतो, बरोबर की नाही? शालेय शिक्षणाची आहे. कोणत्या शैक्षणिक आधुनिकरणाच्या गोष्टी आपण करतो? कोणत्या डिजिटलायझेशनच्या गोष्टी आपण करतो? आपल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात इतकं सुंदर धोमधरण आहे, इतकी सुंदर धार्मिक स्थळं आहेत, त्याचबरोबर सुंदर असा निसर्ग आहे. आज आपल्या वाई तालुक्यातील तरुण रोजगारासाठी कुठे जातो? मुंबई पुण्याला स्थलांतर करतो ना. अरे ज्याला चांगली नोकरी आहे, चांगला व्यवसाय आहे, त्याला जाऊ द्या. पण पोटाची खळगी भरायसाठी जबाबदारीच्या ओझ्याखाली जर एखाद्याला शहरात जावं लागत असेल तर ते पाप कुणाचं आहे? कोणत्या आईला वाटतं आपला मुलगा आपल्यापासून दूर शहरात जावा? कुठल्या आजीला वाटतं आपला नातवंड शहरात जावी, स्वतःसोबत राहावी नाही? आज वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भाऊ, आमची 60 ते 70 घरांना टाळे आहेत. वृद्ध माणसं गावात राहतात. त्यांना ज्यावेळी आम्ही भेटतो तर सांगतात, दोघातल्या एखाद्याला दुखापत झाली, आरोग्यविषयक समस्या निर्माण झाली तर आम्हाला देखील गाव सोडून शहरात जावं लागेल. इतकी वाईट अवस्था आज आपल्या वाई तालुक्याच्या पश्चिम भागात आहे. इतकं सगळं निसर्गाने आपलं दिलंय, फक्त राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याकडे विकास होत नाही, रोजगार निर्मिती होत नाही. ती ताकद आपल्या भागात आहे. तुम्ही मला सांगा, आज विकासाच्या इतक्या संधी आपल्याकडे उपलब्ध असताना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकत नाही का? होऊ शकते ना. आमची मुलं गावात राहू द्या ना, त्यांना इथेच काम करू द्या ना. पण राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. तुमचा आमचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला विरोध दर्शवावा लागेल. तो विरोध तुम्ही मतदानातून दाखवा, आणि ज्या दिवशी मतदानातून विरोध दाखवाल त्या दिवशी तुम्हाला आम्हाला गृहीत धरण्याचे विषय संपतील. एकदा विरोधात जा, एकदा विरोधात मतदान करा, फक्त एकदा दडपशाही मोडून काढा. येणारा काळ हा आपला काळ असेल, तुमच्या आमच्या विचारांचा काळ असेल. त्याच्यामुळे एकदा फक्त विरोध करायचा तुम्ही सगळ्यांनी धाडस करा. आता मी माझे बरेच मुद्दे भाषणांमध्ये इथून मागे मांडलेत, इथून पुढेही मांडेल. पण आजच्या सभेचे आमचे प्रमुख पाहुणे आपले नेते जयभाऊंना पुढे देखील आज वाई विधानसभेत 6-7 सभा असल्यामुळे थोडंसं मला आवर्त घ्यावं लागतं आहे. पण जाता जाता तुम्हाला मी इतकंच सांगतो,
देशात कमळ फुललंय, राज्यात कमळ फुललंय, वाई शहरात कमळ फुललंय. आता तुमची आमची जबाबदारी आहे, ग्रामीणमध्ये देखील आपल्याला कमळ फुलवायचंय. त्यामुळे इथून जाताना या चौनेश्वराच्या साक्षीने तुम्हाला सांगतो की या वाई तालुक्याच्या पश्चिम भागाला ज्याला आपण यशवंतनगर गट म्हणतो, त्यातल्या 3 सीटा आपण जबाबदारीने सांगतो 3 सीटा आपण जिंकत आहोत. आणि इथून जाताना तुम्ही सगळ्यांना, आपल्या मित्रांना, सहकाऱ्यांना, पै पाहुण्यांना, नातेवाईकांना जाऊन सांगा की येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला कमळाचा गजर असा करायचा आहे की ही दडपशाही आपण मोडून काढणार आहोत. सगळ्यांना जाऊन सांगा, कमळ कमळ कमळ. धन्यवाद रोहित दादा. यानंतर पश्चिम भागाला पडलेलं देखणं स्वप्न स्वप्नील भाई गायकवाड, आदरणीय मदनदादा भोसले आज आपल्याशी संवाद साधतायत. आदरणीय मदनदादा भोसले. यशवंतनगर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार